पण शंका घ्यावा असंच प्रकरण आहे. जे एन्काउंटर झाला असं म्हणतात, मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे कधी खरं नसतं. त्या एन्काउंटर मागे एक रहस्य असतं, काहीतरी लपवायचं असतं, काहीतरी संपवायचं असतं. या प्रकरणामध्ये आरोपीला आमच्या ताब्यात द्या. जेव्हा ही घटना घडली तेव्हा बदलापूरची जनता रस्त्यावर उतर, त्यांनी रेल्वे बंद पाडली, रस्ते ब्लॉक केले, मंत्र्यांना परत पाठवलं. प्रचंड तणावाची परिस्थिती होती अख्ख्या राज्यात आणि मागणी होती आम्हाला आरोपीला हातात द्या, आम्ही त्याला फासावर लटकवू किंवा आम्ही त्याचा जो करायचा आहे ते करू. तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की असं करता येणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा देऊ. त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून, त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या, आणि आरोपी एक नव्हता, ज्याला आज एन्काउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठं ते एक सर्कल आहे. पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर, ते असे नाही गुन्हे दाखल केले, त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांच्या गुन्हे दाखल केले, त्यांची धिंड काढली. आता माझी मागणी अशी आमची आहे, एन्काउंटर खरं की खोटं आहे जनतेला माहिती आहे काय आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, मग ते गुन्हे का दाखल केले तुम्ही? आंदोलकांची जी मागणी होती तीच तुम्ही केली. आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या सर्व. दुसरा माझा मुद्दा असा आहे, आरोपीच्या हातात बेड्या आहेत, मी ट्विट केलंय. आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, आरोपीच्या हातात बेड्या आहेत, आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो. संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला, त्याला गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं? तर आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं. बुरखा आहे, हातात बेड्या आहेत, 24 वर्षाचा तो गुन्हेगार आहे, आरोपी आहे, भयंकर आहे. तर तो 24 वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात. बरं, पिस्तूल लॉक असतं, पिस्तूल लॉक असतं ना. हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे. कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये. मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपशी संबंधित संस्था चालक, ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं, का आपण गुन्हेगार नाही तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं? त्याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेनी. पोस्को का लावलात तुम्ही त्यांना? मग पोस्को का लावलात? आरोपीच्या कृत्यामध्ये अशा वारंवार जर काय तिथे घडत असेल तर संस्था चालक त्या सहभागी होते का? मग तुम्ही सीसीटीव्ही का फुटेज गायब केलं? अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. आणि प्रश्न असा आहे, एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे, ज्याने हे सगळं केलेलं आहे, त्यांचं चारित्र्य जे आहे या राजकीय आणि तिथं ते काय या बाबतीत कसं करत आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे, तुम्ही त्यांचा इतिहास पहा, त्यांनी आधी काय काय केलेलं आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे काम करून घेतलेलं आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जागच्या जागी मिळायला हवी, या मताशी आम्ही सहमत आहोत. बाळासाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती. बलात्कार करणाऱ्यांचा खटला चालता कामा नये, त्यांना जागीच त्यांच्यावरती अशा प्रकारनं शिक्षा व्हायला पाहिजे. मग त्या दिवशी जनता तेच करत होती, तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले. पण ते कायद्याला धरून आज मग हे कायद्याला धरून आहे का? आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे,
सरकारच्या खुर्चीला जी खालून आग लावल्या गेला अनेकांनी, त्याचा लक्ष विचलित करण्यासाठी केलंय का? महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, लोक संतापलेले आहेत तुमच्या सरकारवर. त्याच्यामुळे हा एक नवीन कथानक तयार करून काही दिवस लोकांना या चर्चेत ठेवायचं, त्यासाठी ही कालची घटना घडवली का, अशा लोकांच्या मनात शंका आला तर त्यात चुकीचं काही नाही. मुळात ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे साधं प्रकरण नाही. न्यायालयीन कस्टडीतला एक गुन्हेगार आहे, ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचा खटला चालवणार आहात आणि फाशी देणार आहात असं तुम्ही म्हटलंय, त्याला तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडली? का? उत्तर द्या तुम्ही. कोणी पळून बिळून जात नव्हतं. पोलीस व्हॅन मध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार, बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? कमरेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्याचा?